गाव तालुक्यामध्ये कॅप्टन अभिजित अडसूळ जे भारतीय जनता पार्टी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये महत्त्वाची ठरली आहे। एकूणच आपल्यासोबत त्यांचे पदाधिकारी आहेत भाजपचे शिवसेनेचे, जाणून घेऊया त्यांच्याकडे काय नाव तुमचं? मी ज्ञानेश्वर ताळू कारला, मी माजी मंडल अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा। आणि आजची स्थिती अशी आहे की महायुतीनं आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे कॅप्टन अभिजित अडसूळ साहेब यांची आज प्रचार रॅली दर्यापूर येथे आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद आहे। महिला भगिनींचा एकदम चांगला प्रतिसाद आहे। 100% अभिजित अडसूळच निवडून येतील, कारण की ज्या शिंदे साहेबांनी योजना घराघरापर्यंत पोहोचवल्या त्या आतापर्यंत कोणत्याही झालेल्या सरकारने दिलेल्या नाही। हे फक्त महायुती सरकारच करू शकलं आणि कोणत्याही खोट्या प्रचाराला लोक बळी पडणार नाहीत। आणि या बाकीच्या लोकांचं म्हणणं तर आहे की आम्ही असं आमच्याजवळ इतकं मतदान आहे तितकं मतदान आहे, तर गावागावात जाऊन काही कार्ड वाटण्याची काही गरज नाही। तुमच्याकडे जर मतदान आहे तर तुम्हाला कार्ड वाटण्याची गरज काय आहे? 5 वर्ष किराणा देऊ, 4 वर्ष किराणा देऊ, आम्ही तुमचं ढमकं करू। जर तुमच्यात एवढीच हिंमत आहे तर तुम्हाला कार्ड वाटण्याची गरजच नसली पाहिजे, असं माझं मत आहे। आणि काही लोकांनी असं उल्लेखून दिलं की आमचे काही जे पदाधिकारी आहेत ते पॅकेजमुळे तिकडे आहेत। त्यांना मला एक सांगायची अशी इच्छा आहे की अरे पॅकेजवर कोण जात असते? ज्याला महायुतीचा सिंबल आहे, ज्याला स्टॅम्प लागलेला आहे, आम्ही त्याच्यासोबत आहोत, त्याला पॅकेजची गरज नाही। आणि आमच्या सगळं जेही मंडळी आहे ते घरूनच आम्ही पूर्णपणे परिपूर्ण आहोत। आम्हाला पॅकेजची गरज नाही। पॅकेजची गरज त्यालाच असते ज्याला कायच्याशी काही घेणं देणं नाही, ज्याला पूल नाही, तो माणूस पूल सोडून पळत असते। आम्ही धनुष्यबाण आणि कमळ सोबत आहोत। आम्ही कोण्या विकत घेतलेल्या पाण्या घेण्यासंग नाही आहोत किंवा आम्ही कोण्या दुसऱ्या पक्षासंग नाही आहोत। आम्ही टोटल भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, पिरिपा, आठवले गट आम्ही सर्व महायुतीचं काम करत आहोत आणि 100% विश्वास देतो की या तालुक्यात धनुष्यबाण फुलल्याशिवाय राहणार नाही। हे 23 तारखेला आम्ही दाखवून देऊ। एकूणच धनुष्यबाण हा कॅप्टन अभिजित अडसूळ हे निवडून येणार या प्रकारचा विश्वास दाडू यांनी व्यक्त केला आहे। आपल्यासोबत भाजपाचे नेते आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्याकडे। मी संतोष काळे, अंजनगाव तालुका अध्यक्ष भाजपा। आता यामध्ये महत्त्वाचं असं आहे की सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही। सत्य म्हणजे हे आहे की महायुतीचे उमेदवार जे दिलेले आहेत ते म्हणजे कॅप्टन अभिजित अडसूळ आणि आमचे भाजपचे 90% जास्त लोक हे कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मागे आहेत। कारण आम्ही बावनकुळे साहेबाकडे गेलो, आम्ही वरिष्ठांचे तसे निर्देश आम्हाला प्राप्त झाले। चुकीचा समज चालू लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून राहिले की झेंडे दाखवून राहिले। मला सांगा, उसने झेंडे घेऊन जर तुम्ही दुसऱ्याचे झेंडे घेऊन, दुसऱ्याचे फोटो घेऊन जर तुम्ही निवडणूक लढवत असाल, याचा अर्थ तुमची पात्रता काय आहे, तुम्ही कुठं कमी आहे हा अभ्यास करा। आणि हा जो सुज्ञ उमेदवार आम्हाला मिळालेला आहे कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या माध्यमातून हा आमच्या मतदारसंघाचा निश्चितच विकास परिपूर्ण करणार आहे। कारण काही जे उमेदवार बंडखोर करून गेले, त्या बंडखोर करणाऱ्या उमेदवाराला माझं म्हणणं आहे की त्यांनी 10 तरी बूथ प्रमुखांचे नावं सांगावं किंवा त्यांच्या जो आजूबाजूच्या लोकांचे 10-15 नावं सांगावं काय आहेत तर ते त्यांना काहीच माहीत नाही। आता मला सांगा, भाजप पक्षाने त्या व्यक्तीला पहिल्यांदा 8 दिवसात आमदार केलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा तिकीट दिलं। आता 2 वेळ झाल्यानंतर काय असते की कोणती गोष्ट जुनी झाल्यानंतर सोडून द्यावं लागत असते, नव्या दमाच्या माणसाला आपल्याला मदत करावं लागत असते। या दृष्टिकोनातून आणि आमच्याकडे असलेली फळी ही परिपूर्ण आहे। आम्हाला कोणत्याही पैशाची याची त्याची आज पैशाच्या मागे धावणारे लोक आहोत, आम्ही परिपूर्ण आहोत। देवानं आम्हाला व्यवस्थित आमची परिस्थिती घडवलेली आहे, आम्ही हे धंदे करणारे नाही। त्यामुळे आम्हाला आमच्या देवेंद्रजींनी त्यांची भेट झाली मुंबईला। आम्ही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्रजी सोबतही भेटलो, त्यांनी सुद्धा हात आदेश दिला की अभिजित अडसूळ माझा मित्र आहे आणि याला मला सभागृहात पाहायचं आहे, तुम्ही याचे काम करा। आता याच्यापेक्षा कोण वरिष्ठ आहे? देवेंद्रजी झाले, बावनकुळे साहेब झाले, आता आम्हाला काही समजून नाही राहिलं की त्याच्यामुळे हा गैरसमज जो आहे तो चुकीचा आहे। आणि कोणाचेच पदन हे ते ह्या गोष्टीचा सत्याचं जर भाजपचा मतदार हा संभ्रमित होऊ नये म्हणून तुम्ही मतदाराला काय आवाहन करता? भाजपचा मतदार संभ्रमित होऊ नये याकरता त्या लोकांना आम्ही हेच सांगणार आहोत की हे जे झेंडे याचा उद्या तुम्हाला रिझल्ट येईल, कारण हे झेंडे हे जे आहे ॲटम हा सर्व खोटा आहे हे तुम्हाला निदर्शनात येईलच उद्याच्या दिवसात। पण आजचा दिवस थांबा, उद्या लोकांच्या लक्षात येईल खरं कोण खोटं कोण।
महायुतीचा उमेदवार हा खरा आहे आणि हा अभिजित अडसूळ याच्याच मागं जवळपास लाडकी बहीण योजना जी आहे आमचा मतदार हा घरात झोपलेला आहे म्हणजे आमची लाडकी बहीण योजनाच आम्हाला वाचवणार आहे हे घरोघरी आहे. बाहेर काय आहे तो भाग वेगळा आहे, पण आतमध्ये जेव्हा आम्ही प्रचारात ग्रामीणमध्ये फिरलो, शहरात फिरलो, तर प्रत्येक व्यक्तीने हे सांगितलं त्या महिलांनी आमचं मत धनुष्यबाणाला, कारण त्यांना लाडकी बहीण योजना टिकून ठेवायची आहे आणि त्यांना समजते ना मतदार हा कृत्य आहे, त्याच्यामुळे त्याला कोणीही विचलित केलं तरी तो काहीही त्याच्यावर परिणाम होणार नाही आणि याचा आपल्याला रिझल्ट आता दिसणारच आहे. एकूणच लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुती सरकारला होणार आणि महायुतीचे जे उमेदवार आहे कॅप्टन अभिजित अडसूळ हे येणाऱ्या 23 तारखेला भरघोस मतांनी निवडून येणार या प्रकारचा विश्वास इथं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अंजनगाव.